सुद्धा एक मीडियम साईजचा आपल्याला वाटतोय, जास्त छोटा पण नाही जास्त मोठा पण नाही आणि खूप बऱ्यापैकी याची साईज आहे. ओरिजिनल खाडीची कोलंबी म्हटलं 100 वर्ष जुनं मार्केट आहे आणि खूप कमी जणांना याविषयी माहिती आहे. तुम्हाला पॅकेट आहेत, हे कसे आहेत पॅकेट? हे 250 आहेत मित्रांनो, पण हे तुम्हाला 200 मिळणार आहेत. कसं नाही हा बिझनेस तुमचा? पिढी ते पिढी ते मावशी बिझनेस काय ही बघू शकता तुम्ही. सुरमई आहे, मीडियम साईजची आहे आणि 700. खारे मासे जे असतात ही खारी सुरमई तुम्ही बघू शकता आणि त्याची टेस्ट खूप चांगली असते मित्रांनो. ही कशी आहे? ही वजडी आहे. वजडी कशी? 200 रुपयाला एक पीस आहे. ते 3 पाय 4 पाय 300 रुपयाला. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो ठाणे वेस्टला आणि त्याचं कारण म्हणजे आपण आलो मच्छी मार्केटला आणि खूप कमी जणांना माहिती आहे की ठाणे वेस्टला स्टेशनजवळच एक मच्छी मार्केट आहे. तुम्ही बोलू शकता हिडन मच्छी मार्केट आहे आणि ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार की नक्की याची प्राइसिंग काय, कोणते कोणते मासे इथे अवेलेबल आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतून करणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा मित्रांनो. तर चला नक्की बघूया कसा असणार आहे व्हिडिओ. तर म्हणजे आता आपण आलो आहोत मच्छी मार्केटच्या एंट्रन्सला आणि ती बघू शकता इथून आतमध्ये जायचं आपल्याला. आणि मसाला मार्केटच्या अगदी बाजूला असलं हे मार्केट, खूप नावाजलं असं मार्केट आहे. जाऊया आतमध्ये बघूया की काय प्राइसिंग आहे आणि इथे होलसेल आणि रिटेल दोन्ही भावात तुम्हाला मासे अवेलेबल आहेत. तर बघूया, चला जाऊया तिकडे आतमध्येच. आता आपण जातो बघ तिथे मावशी आहेत आणि आपण त्यांना विचारूया की त्याची प्राइसिंग काय. मावशी हे कसे आहेत प्राइसिंग? हलवा आहे ना? हा पापलेट आहे. कसा आहे हा पापलेट? 1500 रुपये किलो. हे आहे तुम्ही बघू शकता 500 रुपये आणि हे थोडे मोठे वाटतात आपल्याला कोळंबी. ही कोणती साईज आहे? जम्बो साईज आहे का की त्याच्यापेक्षा छोटी वाटते? ही जम्बो साईज बघू शकता तुम्ही, थोडीशी म्हणजे मीडियम साईज आहे. आणि हा बांगडा तुम्ही बघू शकता 300 रुपये किलो आहे. हा 300 रुपये किलो आहे मित्रांनो. आणि पापलेट आहे 1400 रुपये किलो. तुम्ही बघू शकता पापलेट हा सुद्धा एक मीडियम साईजचा आपल्याला वाटतोय, जास्त छोटा पण नाही जास्त मोठा पण नाही आणि खूप बऱ्यापैकी याची साईज आहे. आणि किती रुपये म्हटला तुम्ही? हा 1400 रुपये. हा 1400 रुपये किलो असणार आहे किलो आणि 700 रुपये किलो सुरमई. हे बघू शकता तुम्ही, सुरमई आहे मीडियम साईजची आहे आणि 700 रुपये किलो असणार आहे तुम्हाला. आणि बोंबील आहे 300 रुपये किलो. हो सुद्धा बोंबील किती आहे ना? 300 रुपये किलोमध्ये किती असणार बोंबील? जवळजवळ येतात 15 येतात म्हणजे 15 ते 16 असतील बोंबील तुम्हाला. आणि इथे मांदेली पण आहे तुम्ही बघू शकता. मांदेली कशी आहे मावशी? हा 100चा वाटा आहे. हा इथे हलवा आहे बघू शकता. हलवा कसा आहे? हलवा 700 रुपये किलो आहे. आणि बघू शकता मावशी इथे आपल्याला मासे विकतायत. मावशी कधीपासून आहे हा बिझनेस तुमचा? पिढी ते पिढी ते मावशी बिझनेस करतात. जर तुम्ही जर ठाणे स्टेशनला असाल किंवा ठाण्यामध्ये येत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा मावशीच्या स्टॉलला आणि तुम्हाला खरंच ते चांगल्या प्राईजमध्ये तुम्हाला मासे देऊ शकतात. तुम्ही बघू शकता वेगवेगळे मासे यांच्याकडे अवेलेबल आहेत. इथे मावशीकडे काही खेकडे पण आहेत तुम्ही बघू शकता. मोठी साईज आहे खेकड्यांची. मला चावू नये म्हणजे झालं. कसे आहेत मावशी खेकडे? हे 600 रुपये किलो आहेत. आणि एका किलोमध्ये किती बसतील? 4 बसतील. हे तुम्ही बघू शकता खेकडा किती मोठा आहे आणि 600 रुपये किलो असणार. जवळजवळ 4 ते 5 खेकडे याच्यात बसू शकतात. 5-6 बसू शकतात सांगतात. तर हे अशा प्रकारे मार्केट तुम्ही बघू शकता. खूप हिडन मार्केट, खूप कमी जण येतात आणि खूप कमी जणांना माहिती आहे इथे. तर मित्रांनो काका आपल्याला माहिती येतात या मार्केटविषयी. तर मार्केट कधीपासून आहे काका? महात्मा फुले मार्केट आहे आणि जवळजवळ 60 वर्ष जुनं तुम्ही म्हटलात. 100 वर्ष जुनं मार्केट आहे आणि खूप कमी जणांना याविषयी माहिती आहे आणि खूप कमी जण येतात. तर तुम्ही येत असाल तर नक्की या इथे, कारण की इथे मासे येतात ते खूप ताजे असतात आणि खरंच खूप वाजवी दरात तुम्हाला होलसेल आणि रिटेल दोन्ही भावात मिळणार. तुम्ही बघू शकता इथे खूप सारे मासे आहेत. आज रविवार आहे आणि मी जरा लेट आलो होतो, जवळ 12 वाजले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला गर्दी दिसत नाही. पण तुम्ही ऐन वेळी जर 8-9 वाजता आला तर तुम्हाला नक्की इथे गर्दी दिसेल. तुम्ही बघू शकता या साईडला पण काही आपले मासे विक्रेते बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता ते तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे मासे विक्रेते आपले जे आहेत ते इथे बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे मावशी आपल्या
कोळंबी सोलताय. खाडीची कोलंबी सोलते. खाडीच्या कोलंबी आहे ते. खाडीची ओरिजिनल खाडीची कोलंबी. ओरिजिनल खाडीची कोलंबी. भेटत नाही, कधीतरी भेटते पण महाग असते. कशी आहे ही? याची प्राइसिंग काय? आता 1 किलोचा भाव जास्त असते, 1000 रुपये किलो आहे. ही 1000 रुपये किलो आहे आणि खाडीची कोळंबी आहे. खूप रेअर मिळते तुम्हाला, त्यामुळे याची प्राइसिंग थोडी जास्त आहे. पण तुम्ही बघू शकता खायला टेस्टी लागते. खायला टेस्टी असते मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि खाल्ली तरी तुम्हाला बांधणार नाही, ओरिजिनल आहे. ही ओरिजिनल कोळंबी असं म्हणतात मावशी. आणि तुम्ही बघू शकता इथे ओले बोंबील सुद्धा आहे. सॉरी ओल्या जावला आहे. किती आहे कसा? तो सगळा 150च आहे पण 100ला नाही. हा 100चा वाटा मित्रांनो. इथे काही खेकडे पण खाली ठेवले आहेत, मोठे खेकडे आहेत. ते नको, हे खेकडे. हे जर आखडलेले आहेत ना, हे बघू शकता तुम्ही खेकडे, खूप मोठे खेकडे आहेत मित्रांनो. 1000 रुपये आणि सध्याचं नाव 900 ला लागलं. हा 900 रुपये किलो आणि खूप मोठे खेकडे आहेत मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. नाही पटकन बोट पकडेल. हे शिंपले कसे आहेत मावशी? शिंपले 300चा भाव आहे पण तुम्हाला 250 250 मित्रांनो. तुम्ही बघू शकता खूप वाजवी दर तुम्हाला इथे मिळणार आहेत. तुम्ही आलात ठाणे स्टेशनला तर एकदम ठाणे स्टेशनचा मसाला मार्केटच्या जवळच आहे. नक्की या मावशी इथे बघा. तुम्ही इथे बघू शकता. आता अजून एका वेगळ्या स्टॉलमध्ये जाऊया. तुमच्या मावशीकडे अजून काही पापलेट्स आहेत. हे मोठे साईजचे पापलेट तुम्ही बघू शकता. पापलेटच आहे ना? पापलेट. हा पण पापलेट आहे. हा पापलेट आहे. तुम्ही बघू छोटा. हे कसे आहेत? 1000 रुपये किलो. हा 1000 रुपये किलो. याच्यामध्ये तुम्हाला 6 मासे मिळणार आहेत मित्रांनो. हा आहे लेप आहे. 300 रुपये किलो. हा 300 रुपये किलो आहे. इथे काही खेकडे पण आहेत तुम्ही बघू शकता मोठे. 800 रुपये किलो खेकडे. हे 800 रुपये किलो आहे. आणि हे कुठले खेकडे आहेत? हे खाडीचे खेकडे आहेत मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. इथे ही कोळंबी आहे. याची साईज बघू शकता तुम्ही. हे 500 रुपये किलो आहेत मित्रांनो. खूप वाजवी दर तुम्ही बघू शकता. तुम्हाला अवेलेबल आहे ठाण्यामध्ये, तर नक्की व्हिजिट करा मित्रांनो. हा स्टॉल आहे बघू शकता. मावशी इथे तुम्हाला विकायला बसतात आपल्याला मासे. हे बघू शकता तुम्ही. अजून काही इथे मासे विकत इथे आपले आहेत. तर म्हणजे तुम्ही बघू शकता. आता आपण जात आहोत तिथेच बाजूला सुके मासे विकतात हे दादा. तर बघूया नक्की कोणते कोणते मासे आहेत तिथे सुके. दादा कोणते कोणते मासे तिथे? येवला, कर्दी, बोंबील, दांडी, मांदेली, सुरमई, बांगडे, सोडे, वागती, माकली, सर्व मच्छी, सर्व प्रकार. तर तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे मासे इथे अवेलेबल सुके आहेत. आणि तुम्ही बघू शकता आपण एकेकाची प्राइसिंग विचारणार आहोत दादांना. दादा ही कशी आहे? ही 400 रुपये किलो आहे. कैदी आहे ही. येवला 300. हा जवला आहे 300 रुपये किलो आहे. हा पण तेवढाच आहे. हा पण तेवढाच आहे. ही पण कैदी आहे. आणि हे तुम्हाला पॅकेट आहेत. हे कसे आहेत पॅकेट? हे 250 आहेत मित्रांनो. पण हे तुम्हाला 200 मिळणार आहेत. हे सुकी कैदी आहे. आणि इथे बोंबीला तुम्ही बघू शकता. बोंबील आहे. बोंबील 400 रुपये किलो. हे 400 रुपये किलो असतात मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आणि खूप छान प्रकारे स्टॉल त्यांनी ठेवलेला आहे. खूप असं ऑर्गनाइज्ड आहे सगळं. इथे तुम्ही बघू शकता ही वाकटी आहेत. सॉरी ही काय आहेत? ही दांडी सुकट आहे. तुम्ही बघू शकता. आणि ही कशी रुपये किलो आहे? ही 300 रुपये किलो आहे. आणि वाकटी तुम्ही बघू शकता. वागती 400 रुपये किलो. पेटी वागती ही 400 रुपये किलो असते तुम्हाला. पेटी वाकटी असते. आणि बघू शकता हे सगळं वेगळं. हे सुरमई आहे. बघू शकता तुम्ही खारे मासे जे असतात हे खारी सुरमई तुम्ही बघू शकता. आणि त्याची टेस्ट खूप चांगली असते मित्रांनो. ही कशी आहे? हे 700 रुपये किलो. ही 700 रुपये किलो असणार तुम्हाला. इथे हे तुम्ही बघू शकता. हे सुद्धा बांगडे आहेत. आणि हे खारे बांगडे आहेत. बघू शकता कशा प्रकारे यांनी हे ठेवलेलं आहे सगळं. इथे बघू शकता तुम्ही. काही इथे मांदेली सुद्धा आहे. ही मांदेली कशी आहे? ही 150 रुपये किलो असणार तुम्ही बघू शकता. सुकलेली बोंबील आहेत. सुकलेली मांदेली आहे. तर हा सुद्धा एक स्टॉल तुम्ही एक्सप्लोर करू शकता. यांचं गोडाऊन पण आहे वैतक नगरला. आणि पक्के होलसेलवाले आहेत. तर तुम्हाला इथे वाजवी दरात नक्की मिळणार मित्रांनो. तर नक्की यांच्या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करू शकता. ठाणे स्टेशनला अगदी बाजूला आहे. आणि आपण जाऊया आता पुढे. मसाला मार्केटच्या अगदी बाजूला आहे तुम्ही बघू शकता. तर आता जाऊया आपण दुसरीकडे आणि बघूया नक्की काय आहे. थँक्यू दादा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण ना मच्छी मार्केटच्या बाजूला तुम्ही बघू या साईडला मच्छी मार्केट आहे. आणि या साईडला आहे ते मटन मार्केट आहे. तुम्ही बघू शकता इथे मटनचे सगळे लावलेले आहेत. आणि तुम्हाला आता काही गोष्टी तुम्हाला दाखवतो. इकडे या. म्हणजे इथे काही पाया ठेवलेले आहेत. पाया बघू शकता. हे मोठे मोठे पाय आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आहेत. हे सोडलेले आहेत इथे. दादा हे कसे आहेत? 320ला 4 आहेत. आता थंडी असल्यामुळे थंडीमध्ये प्राइसिंग थोडी जास्त असते. पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यांनी सोडून ठेवलेले सगळेच. तुम्ही घेऊ शकता इथे अगदी ठाणे स्टेशनला बाजूला तुम्ही जसं म्हटलं होतं. आणि हे सुद्धा तुम्ही मार्केट मटन मार्केट तुम्ही एक्सप्लोर करू शकता. अगदी बाजूला आहे मच्छी मार्केटच्या पाठीच.
चला या पुढे बघू नक्की काय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मच्छी मार्केटच्या पाठीच आपल्याला मटन मार्केट सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता इथे काही स्टॉल्स आहेत. आपण एका दादांना विचारूया. दादा कसं आहे मटन किलो? 780 रुपये किलो. 780 रुपये किलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे काही बघू शकता इथे काही त्यांनी कापून ठेवलेले आहेत. हा सीना आहे, ही गर्दन आहे, ही गर्दन आहे. सीनाचा मटन आहे, ही कालची आहे. आणि सर्व सेम रेट आहे. किती प्राइसिंग याची? सर्व सेम रेट आहे. 780 रुपये केजी. 700 रुपये केजी. आणि समजा मुंडी वगैरे घ्यायची असेल तर कशी? मुंडी इथे ही मुंडी 300 रुपयावाली भेजीवाली खाली घेतली 200 रुपये. ही वजडी आहे. वजडी कशी हे आहे? 200 रुपयाला एक पीस आहे. हे 3 पाय 4 पाय 300 रुपयाला आहे. 4 बाय 300 रुपयाला सोडलेले आहेत. ऑफिस 50 रुपयाला एक आहे. आणि तुम्ही लंग्स बघू शकता एक तुम्हाला 50 रुपयाला पडणार आहे. आणि कलेची कशी आहे दादा? कलेजी सेम रेट 780 रुपये केजी. कलेची पण तुम्ही बघू शकता 780 रुपये केजी आहे. आणि बघू शकता इथे त्यांनी ताजे बकरे कापलेले आहेत इथे. तुम्ही बघू शकता तुम्ही इथे शॉली मटन शॉप म्हणून आहे आणि तुम्ही त्यांना व्हिजिट करू शकता. मग इथे अजून काही आहेत स्टॉल्स. आता आपण एक त्यांच्यासमोर कट करूया. तुम्ही बघू शकता इथे ही गर्दन त्यांनी कापलेली आहे. हे शोल्डर ही शोल्डर आहे. त्याला बोलतात चॉप. हा चाप आहे मित्रांनो. चॉप हा जाडा सीना. आणि हा सीन आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जॉली मटन शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि वाजवी दरात किंवा तुम्ही मटन इथून घेऊ शकता. दादा थँक्यू. तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटवर सांगा. आणि जर तुम्हाला तुम्ही ठाणे स्टेशनला असाल किंवा ठाण्याला असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. ठाणे मच्छी मार्केटला खूप हिडन असं मच्छी मार्केट आहे आणि तिथे तुम्हाला मटन सुद्धा मिळतं आणि खूप स्वस्त दरात मिळतं. तर नक्की या मित्रांनो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद आणि टेक केअर.